नमस्कार. महाराष्ट्रात खरीप हंगाम संपून आता बरेच दिवस झाले, पण शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे ते अजूनही आलेले नाहीत. खरं तर 2025च्या खरीप पीक विम्याचा हा जो गंभीर प्रश्न आहे ना, तो आता एका खूप महत्वाच्या वळणावर आलाय. सरकारवर दबाव तर वाढतोय, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा काही केल्यास संपत नाहीये. तर नेमकं काय घडतंय? चला जरा समजून घेऊया. आणि म्हणूनच संपूर्ण राज्यात आज एकच प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे, त्यांच्या घामाचे पैसे मिळणार तरी कधी? शेतात ज्यांनी एवढी मेहनत केली आहे, त्यांना आता उत्तराची आणि मदतीची खूप जास्त गरज आहे. तर पहिला मुद्दा आहे विम्याची प्रतीक्षा, आणि हे शेतकऱ्यांसाठी एक वाढतं संकट बनलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच हा आहे की ही प्रतीक्षा काही संपायचं नाव घेत नाहीये. कारण हा फक्त पैशांचा उशीर नाहीये, तर हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस वाढत जाणारं एक मोठं संकट आहे. तर झालं असं आहे की हा खरीप पीक विमा 2025चा मुद्दा आहे. तो आता एकदम निर्णायक टप्प्यावर पोचलाय. सरकारवरचा दबाव प्रचंड वाढलाय, आणि याचं कारण म्हणजे चालू अधिवेशनात लोकप्रतिनिधी रोज यावर आवाज उठवत आहेत. त्यामुळे आता सरकारला काहीतरी पावलं उचलणं भागच आहे. आणि ही समस्या काही फक्त 1-2 भागांपुरती नाहीये. आपण बोलतोय सोयाबीन, भात, उडीद, मूग आणि बाजरी यांसारख्या महाराष्ट्रातल्या मुख्य पिकांबद्दल. ही सगळी प्रमुख पिकं आहेत, आणि या प्रत्येक पिकासाठी लाखो शेतकरी नुकसान भरपाई मिळेल या आशेवर डोळे लावून बसले आहेत. बरं, तर या सगळ्या वाढत्या दबावानंतर सरकारनं अखेर हालचाल केली. पुढचा मुद्दा आहे सरकारची प्रतिक्रिया, म्हणजेच कृषी मंत्र्यांची बैठक. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. आता ह्या बैठकीत 2 महत्वाचे पक्ष समोरासमोर होते. एका बाजूला होतं सरकार, ज्याचं प्रतिनिधित्व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे करत होते, आणि दुसऱ्या बाजूला होत्या विमा कंपन्या, म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोंबार्ड. ह्या त्याच कंपन्या आहेत ज्यांच्याकडून शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित आहे. आणि या बैठकीतून एकच महत्त्वाचा आणि अत्यंत स्पष्ट निर्देश बाहेर आला: पैसे तात्काळ जमा करा. आणि इथेच या सगळ्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आहे. बघा, आत्तापर्यंत विमा कंपन्या काय सांगत होत्या? तांत्रिक अडचण आहे, पोर्टलमध्ये बिघाड झालाय, अशी वेगवेगळी कारणं देत होत्या. पण कृषी मंत्र्यांनी एकदम स्पष्ट केलं की आता ही कारणं चालणार नाहीत. कारण कारण पीक कापणीची आणि उत्पादनाची सगळीच्या सगळी आकडेवारी आता केंद्र सरकारच्या अधिकृत विमा पोर्टलवर उपलब्ध आहे. म्हणजे आता सबींना काही जागाच उरलेली नाही. आणि ह्याच उपलब्ध डेटाच्या आधारावर कृषी मंत्र्यांनी कंपन्यांना एक सरळ 3 टप्प्यांचा कार्यक्रम दिला. पहिलं, पोर्टलवर जो डेटा आहे त्याचं विश्लेषण करा. दुसरं, त्यावरून नुकसान भरपाईची रक्कम अंतिम करा. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकही दिवस न थांबवता ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. एकदम सरळ आणि स्पष्ट. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे शब्द अगदी स्पष्ट होते. ते म्हणाले, उपलब्ध आकडेवारीच्या आधारे विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई निश्चित करून ती रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. या संदेशात कुठेही संदिग्धतेला जागा नव्हती. एकदम थेट आदेश होता. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न, आता पुढे काय? सगळेजण कंपन्यांच्या कृतीची वाट पाहत आहेत. सरकारनं तर आपले आदेश दिले, पण आता पुढे काय होणार? सगळ्यांच्या नजरा आता विमा कंपन्या काय पाऊल उचलतात याकडे लागल्या आहेत. पण ऐका, ही गोष्ट फक्त कंपन्यांना आदेश देऊन थांबलेली नाहीये. बैठकीत जे अधिकारी होते त्यांच्यावरही एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यांना कंपन्यांकडून सतत पाठपुरावा करायचा आहे, आणि जर गरज पडली तर थेट केंद्र सरकारशी बोलायचंय. म्हणजे याचा अर्थ काय की आता फक्त आदेश नाही, तर त्यावर कडक नजरसुद्धा ठेवली जाणार आहे. आणि शेवटी प्रश्न तोच उरतो. कृषी मंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत, सरकारची नजर आहे, पण विमा कंपन्या खरंच कामाला लागणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार? याच एका प्रश्नाच्या उत्तरावर महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे.